आईच्या समोरून मुलाला नेले, मारहाण करून विहिरीत टाकले. नाशिकमधील सत्य घटना. ती माऊली गरीब घरची होती. मोलमजुरी करून मुले सांभाळत होती. एक दिवस गावातील तरुण आला आणि तिच्या मुलाला कामाला घेऊन गेला, पण तो मुलगा परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळला. त्या तरुणाने त्या मुलाला का मारले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण एका माऊलीच्या लेकराला मारून त्या नराधमाने काय मिळवले हा प्रश्न हृदय पिळवटून टाकणारा आहे. मालेगाव तालुक्यातील पाडळदे या गावामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मालेगाव तालुक्यातील पाडळदे गावामध्ये कल्पनाबाई बैराम माळी ही 35 वर्षाची महिला, तिचा मुलगा नागेश समाधान, मुली मालताबाई सपना यांच्यासोबत राहते. शेती आणि मोलमजुरी करून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. हे कुटुंब आदिवासी समाजाचे आहे. कल्पनाबाईचा लहान मुलगा समाधान हा अवघ्या 15 वर्षाचा आहे. तो 8वीच्या वर्गामध्ये शिकत असून अधूनमधून तोही मोलमजुरीचे काम करून आईला हातभार लावत असे. पाडळदे या गावामध्ये सोमनाथ हिरामन झिंजर हा जाट समाजाचा इसम राहत असून पाडळदे या गावात त्याची शेती आहे. त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सोमनाथ करतो. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता कल्पनाबाई, तिचा मुलगा समाधान व दोन्ही मुली असे 4 जण गावात राहणारे नारायण चांभार या शेतकऱ्याच्या शेतात कांद्याची लागवड करण्यासाठी गेलेले होते. दिवसभर हे काम केल्यावर सायंकाळी 6 वाजता ते सर्वजण घरी आले. कल्पनाबाई स्वयंपाकाची तयारी करत असताना गावात राहणारा सोमनाथ हा मोटारसायकलने त्यांच्या घरी आला. त्यावेळी समाधान हा घरातच होता. तेव्हा घड्याळामध्ये 7:30 वाजलेले होते. सोमनाथ कल्पनाबाईला म्हणाला, मी समाधान याला माझ्या शेतात गुरे बांधण्यासाठी घेऊन जात आहे, त्याला माझ्याबरोबर पाठवा. तेव्हा कल्पनाबाई म्हणाले, तो आत्ताच कामावरून आला असून त्याचे अजून जेवण झाले नाही, त्याला नेऊ नका. कल्पनाबाईने विरोध करताच सोमनाथ हा तिच्याकडे जास्तच आग्रहाने समाधानला पाठवा असे म्हणू लागला. त्याला लवकर पाठवा, 15 ते 20 मिनिटातच आम्ही परत येऊ असे म्हणून समाधानला त्याने आपल्या मोटारसायकलवर बसवले आणि तो आपल्या शेतात घेऊन गेला. 15-20 मिनिटात परत येणारा समाधान हा रात्रीचे 8:30 वाजले तरी घरी आला नव्हता. कल्पनाबाईला आपल्या मुलाची काळजी वाटू लागली होती. तेव्हा तिने आपला मोठा मुलगा नागेश यास गावात जाऊन समाधान याचा तपास करण्यास सांगितले. त्याप्रमाणे नागेश गावात गेला. त्याने समाधान आणि सोमनाथ या दोघांचा शोध घेतला, मात्र दोघेजण सापडले नाहीत. शेवटी नागेशने सोमनाथला रात्री 12 वाजता फोन लावला असता सोमनाथची आई ढवळाबाईने तो फोन उचलला. तिचा आवाज ऐकताच नागेश तिला म्हणाला की सोमनाथकडे फोन द्या. तेव्हा तिने सोमनाथ झोपलेला आहे असे सांगितले. त्यानंतर नागेशने एकनाथ तुकाराम माळी यांना फोन करून समाधानबाबत विचारणा केली. तो आपल्याकडे आला नसल्याचे सांगून ते समाधानच्या घरी आले. मग सर्वांनी गावात आणि परिसरात पहाटे 4 वाजेपर्यंत समाधान याला शोधले, मात्र तो कोठेच मिळून आला नाही. समाधानच्या नातेवाईकांनी सरळ सोमनाथ याचे घर गाठले. त्यावेळी तो घरात बिनधास्तपणे झोपलेला होता. त्याला सर्वांनी पहाटेच्या सुमारास झोपेतून उठवले आणि त्याच्याकडे समाधानबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली असता तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागला. सर्वांनी त्याला सोबत घेतले आणि त्याला त्याच्या शेतात नेऊन समाधानला शोधू लागले. त्यावेळी सोमनाथने प्रथम समाधानला शेतातील कपाशीमध्ये त्याला शोधा असे सांगितले. त्याप्रमाणे समाधानला सर्वांनी कपाशीच्या शेतात शोधले, पण तिथे तो मिळून आला नाही. नंतर सर्वांनी त्याला धारेवर धरले असता समाधानच्या चपला विहिरीत पाण्यावर तरंगत असल्याचे त्यानेच दाखवल्या. परंतु अंधार असल्याने उजाडल्यावर पाहू असे म्हणत सर्वजण थांबले. सकाळी 7 वाजता पुन्हा सर्वजण विहिरीजवळ आले आणि एकनाथ माळी व भट्टू नानाजी पवार यांनी विहिरीमध्ये उडी घेऊन समाधानचा शोध घेतला असता तो मयत अवस्थेमध्ये मिळून आला. त्याने त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. दरम्यान शेतात ॲम्ब्युलन्स बोलावण्यात आले. समाधानचा मृतदेह मालेगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेह रुग्णालयात नेल्यावर समाधानची आई कल्पनाबाई ही पण रुग्णालयात पोहोचली आणि मुलगा समाधानचा मृतदेह पाहून तिने एकच हंबरडा फोडला. तो हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या ओरडत होत्या, माझा मुलगा परत दे, त्याला का मारलेस
असा तिचा आक्रोश सुरू झाला. ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर शेकडो ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीला फाशी द्यावी अशा घोषणा देत पोलीस ठाण्याला घेराव घातला. सोमनाथ हा समाधानला आपल्यासोबत शेतात घेऊन गेला. शेतात बैल बांधायचे आहेत असे त्याने सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत समाधान घरी आला नसल्यामुळे त्याच्यावरच संशय आला आणि पोलीस आणि ग्रामस्थांच्या शोध मोहिमेनंतर अखेर धक्कादायक सत्य समोर आले. आरोपी सोमनाथने आधी समाधानला बेदम मारहाण केले. त्यानंतर त्याला विहिरीत फेकून त्याची त्याने हत्या केली. मृतदेहावर मारहाण केल्याच्या निशाण्या आढळून आल्या आहेत. समाधानचा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याचे कोडे मात्र अद्याप पावेतो उलगडलेले नाही. नरबळी की अन्य कारणामुळे समाधानची हत्या करण्यात आली याचा तपास पोलीस घेत आहेत. कल्पनाबाई बैराम माळे राहणार पाडळदे तालुका मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मालेगाव तालुका पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 677/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(5) कलमाखाली सोमनाथ हिरामन झिंजर वय वर्षे 32 राहणार पाडळदे तालुका मालेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत आहेत.